नमस्कार. डोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या अंतर्गत जी जाहिरात होती सोशल वेलफेअर ऑफिसर म्हणजेच समाज कल्याण अधिकारी ग्रुप बी सोशल जस्टिस स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट याच्यामध्ये रिवाईज पोस्ट म्हणजे पोस्टनुसार जे SCBC आरक्षण आहे, SCBC रिझर्वेशन आहे, यानुसार जे सुधारित ज्या जागा आहेत याबद्दलची जी रिवाईज पोस्ट आहेत याबद्दलची माहिती, विस्तारित माहिती साठी जे अधिकृत जे शुद्धीपत्रक आहे, प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. त्याचबरोबर पाहू शकता महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेन एक्झामिनेशन 2023 साठी जी जाहिरात आहे याच्यामध्ये सुद्धा इन्स्पेक्टर निगल मेट्रोलॉजी ग्रुप बी मेन एक्झामिनेशनमध्ये जे शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे, जे आरक्षण आहे त्याचबरोबर पदे आहेत याबद्दलचं नवीन शुद्धीपत्रक आहे, याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. पाहू शकता जे पहिलं शुद्धीपत्रक आहे महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 जाहिरात क्रमांक आहे 123/2023. निरीक्षक वैद्यमापन गट ब मुख्य परीक्षा 2023 संवर्गाच्या सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा तपशील आहे. यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी 2 विद्युत तसेच अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागातील निरीक्षक वैधमापनशास्त्र गट ब संवर्गातील शासनाकडून प्राप्त मागणी पत्रकानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोग अनुक्रमे महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 आणि निरीक्षक वैद्यमापन गट ब मुख्य परीक्षा 2023 करता दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत अधिसूचनेतील पदांकरता सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा तपशील देण्यात आलेला आहे. पाहू शकता की सहाय्यक अभियंता श्रेणी 2 साठी विद्युत गट ब साठी एकूण 15 पदे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग यामध्ये पदसंख्या देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर समांतर आरक्षण जे आहे यासाठीचे एकूण आरक्षित पदे 11 आहेत आणि अराखीव पदे जी आहेत एकूण 4 पदे आहेत. याबद्दलची विस्तारित माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर जे सर्वसाधारण महिला खेळाडू आणि दिव्यांग आरक्षण आहे याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. अधिकृत जे शुद्धीपत्रक आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून ज्या जागा आहेत विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर पाहू शकता निरीक्षण वैद्यमापन गट ब मुख्य परीक्षा 2023 याच्यामध्ये निरीक्षक आहे वैद्यमापन शास्त्र गट ब एकूण 83 पदे आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यामध्ये एकूण आरक्षित पदे जी आहेत 51 आहेत सुधारित आणि राखीव पदे 32 आहेत. अशी एकूण 83 पदे आहेत. त्यानंतर सर्वसाधारण महिला खेळाडू दिव्यांग आणि अनाथ आरक्षणासाठीच्या जागा आहेत ते चेक करू शकता. त्याचबरोबर बाकीची जी अधिसूचना आहे किंवा जाहिरात आहे याच्यामध्ये अटी आणि शर्तीमध्ये कोणताही बदल नाही. फक्त जे SCBC आरक्षण आहे याच्या ज्या जागा आहेत याची रिवाईज जी पोस्ट आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुसरं जे प्रसिद्धीपत्रक आहे शुद्धीपत्रक आहे पाहू शकता समाज कल्याण अधिकारी गट ब जाहिरात क्रमांक 24/2023 साठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक आणि न्यायविषयक सहाय्य विभागातील समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत समाज कल्याण अधिकारी गट ब संवर्गातील एकूण 32 पदांच्या दिनांक 10 मे भरती करता 10 मे 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीस अनुसरून 19 मे 2024 रोजी चाळणी परीक्षा घेण्यात निश्चित करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अनुसार राज्याच्या नियंत्रणाखाली पदांवरील नियुक्तीकरता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग जो विभाग आहे 27 फेब्रुवारी 2024 अनुसार विषयांकित प्रवर्गाच्या जी जाहिरातीकरता लागू आहेत. आता यानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण निश्चिती करून जी नवीन जी रिवाईज जे आहेत सेक्शन देण्यात आलेलं आहे यानुसारची पदे आहेत पाहू शकता. प्रवर्ग जे आहे एकूणची पदे आहेत 3 आहेत. यानुसार जी विभागली गेलेली पदे आहेत ती देण्यात आलेली आहेत. आरक्षित पदे 16 आहेत. याच्यामध्ये SCBC प्रवर्गासाठीची जागा ज्या आहेत चेक केले जाऊ शकतात. नवीन अपडेट ॲड करण्यात आलेले आहेत.
त्याचबरोबर अराखीव खुला प्रवर्गासाठी 6 जागा आहेत आणि एकूण अशा 22 जागा आहेत. यानंतर समांतर आरक्षण जे आहे, सर्वसाधारण, महिला, खेळाडू आणि अनाथ, दिव्यांग यासाठीची जी आरक्षण आहे चेक केलं जाऊ शकतं. शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी 2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव, खुला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या समाज कल्याण अधिकारी गट ब जाहिरात क्रमांक 24/2023 करता अर्जाद्वारे फक्त अराखीव, खुला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचा दावा करण्याकरता विकल्प सादर करणे तसेच अराखीव, खुला मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत अशा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांकरता नव्याने अर्ज सादर करण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही देण्यात आलेली आहे. पाहू शकता, तुम्हाला ऑनलाईन जे पहिल्यांदा अर्ज केलेला आहे त्यासाठी ऑनलाईन लॉग इन करायचं आहे अधिकृत वेबसाईटवर. संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधून उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये माय अकाउंट सेक्शनमध्ये परीक्षेकरता जाहिरातीकरता उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंकसमोर दर्शवण्यात आलेल्या क्वेश्चन या बटनावर क्लिक करून विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प जो आहे तो सादर करू शकतात. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग दावा करण्याकरता विकल्प सादर करण्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल. त्याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा विहित पद्धतीने विहित कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांचा प्रस्तुत परीक्षेकरता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल आणि सदर दावा बदलण्याची विनंती जी आहे दरम्यान कोणतीही टप्प्यावर मान्य केली जाणार नाही. अशा पद्धतीने डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे. नवीन जी रिवाइज प्रोसेस देण्यात आलेली आहे समाज कल्याण अधिकारी या पदासाठीची पाहू शकता. अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे दिनांक 24 मे 2024 ते 7 जून 2024 पर्यंत आहे. अर्ज सादर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा जो अंतिम दिनांक आहे 7 जून 2024 असणार आहे. त्याचबरोबर भारतीय स्टेट बँकेद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत येण्याचा दिनांक आहे 9 जून 2024. त्याचबरोबर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 10 जून 2024 आहे. यानुसार समाज कल्याण अधिकारी गट ब जाहिरात क्रमांक 4/2023 या संवर्गाच्या मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा गणनेचा दिनांक 1 सप्टेंबर 2023 असा राहील. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता गणनेचा दिनांक मूळ जाहिरातीनुसार 5 जून 2023 असं असणार आहे. याचबरोबर जी डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे अधिकृत जे शुद्धीपत्रक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून तुम्ही विस्तारित माहिती चेक करू शकता. समाज कल्याण अधिकारी या पदासाठी जे आरक्षणानुसार जे विहित नवीन जागा आहेत, रिवाइज जागा यांची माहिती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर MPSC बाबतच्या नवीन अपडेट्स, भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.